नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहत आहे शिवशाही न्यूज. शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सदरामध्ये आज आपण पुन्हा एकदा अशा लोकांना भेटतोय ज्यांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. खरं तर सोलापूर हा साखरपट्टा, ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. इथे ऊसाचं उत्पादन शेतकरी जास्त घेतात, त्यामुळे स्वाभाविकपणे या भागामध्ये साखर कारखानेही जास्त आहेत. आणि साखर कारखाने असल्यामुळे ऊस तोडणी, वाहतूक करून आपल्या शेती उद्योगाला थोडासा हातभार लावावा या उद्देशाने बरेचसे शेतकरी आपलं शेत घाण टाकून, आपल्या घरातील सोनं नाणं मोडून हे ट्रॅक्टर घेत असतात आणि त्या ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक करून आपल्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अलीकडच्या या 5-6 वर्षाच्या काळामध्ये या ट्रॅक्टर मालकांची फसवणूक होण्याची घटना वारंवार घडताना आपण ह्या भागामध्ये पाहतोय. खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वी आपण अशा प्रकारच्या बातम्या काही केल्या होत्या ज्यामध्ये वाहतूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं आपण पाहिलं होतं. खरं तर हे घर बसून पैसे कमवण्याचा गोरखधंदा काही मुकादमांनी सुरू केलेला आहे. आणि हे मुकादम काय करतात की वाहन मालकांशी करार करतात, नोटरी करून देतात, आधार कार्ड आपलं देतात, पॅन कार्ड देतात, सगळे सरकारी डॉक्युमेंट देतात आणि शेतकऱ्याची टोळी देतो असं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याशी करार करतात. त्यांच्याकडून 5 ते 10 लाख रुपये, काही वेळा 25 लाख 50 लाखापर्यंतच्या रकमा उचल म्हणून घेतात आणि जातात. गेल्यानंतर ते दुसऱ्या वाहतूकदारांना गाठतात, त्यांच्याशी पुन्हा करार करतात, त्यांच्याकडून उचल घेतात. असे काही मुकादमांनी 2 ते 3 लोकांना फसवलं आहे, तरी काही लोकांनी 17-18 लोकांना, वाहतूकदारांना फसवून त्यांच्याकडून उचल घेतलेली आहे. पण एकाही वाहतूकदाराकडं टोळी पोचलेली नाही आणि त्यामुळे हे कर्ज काढून वाहन घेतलेले वाहतूकदार जे आहेत ते अक्षरशः देशोधडीला लागलेले आहेत. हे गेल्या 2-3 वर्षात जे वारंवार प्रकार घडत होते, आता त्याला वाचा फुटण्याचे दिसत आहे आणि स्वाभिमानी वाहतूक संघटनेनं यावर आता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथं 30 ते 40 जे फसवणूक झालेली वाहतूकदार इथं उपोषणाला आलेले आहेत. परंतु जिल्ह्यामध्ये ही संख्या 250 ते 300 असण्याची शक्यता आहे. आणि जे माहिती झालेली प्रकरणं एवढी आहेत ज्याविषयी लोकांना माहिती नाही किंवा ज्या वाहतूकदारांनी अजूनपर्यंत यावर आवाज उठवलेला नाही, केस केलेली नाही, असे अनेक वाहतूकदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची पण शक्यता आहे. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत, ते उपोषणाला बसलेत. आपण त्यांच्याकडून इथल्या काय घडलेल्या घटनांची माहिती घेणार आहोत. शिंदेसाहेब नमस्कार. नमस्कार. काय नेमकं घडलं आहे आणि तुम्ही उपोषणासारखा टोकाचं पाऊल का उचललं आहे? मुकदमावरती गुन्हा दाखल होऊन 1 वर्ष झालं आहे. 420चा गुन्हा दाखल झाला आहे, परंतु मुकदमांना अटकच होत नाही. त्यासाठी पहिलं आमचं हे प्रमुख मागणी. आणि जे आमचं शेतकऱ्याचे ट्रॅक्टरचे कारखानदारांना ओढून नेले ते हप्ता पाडून देऊन त्यांनी ट्रॅक्टर सोडून द्यावं होतं. जे बाबा आम्हाला 4-5 हप्ता पाडून द्या, तुमचं त्या टप्प्याटप्प्यानं मी पैसे भरू, हे दुसरा मुद्दा. आणि मुकदमांना अटक होत नाही म्हणजे पोलीस प्रशासन कमी असा भाग नाही. तिथल्या त्या लेवलचे, ग्राउंड लेवलचे पोटरे जे आहेत ते विविध पक्षाचे पोटरे आहेत, ते मुकदमांना अटक होऊ देत नाहीत. जर पोलीस अधिकारी जर त्यांच्या घरी गेलं तर मुकदम शेतामध्ये जातो आणि त्याच्या पत्नीला घरी ठेवतो आणि पत्नीला घेऊन नंतर पोलीस स्टेशनला जातो की हा पोलीस माझ्या घरला आलता, माझ्या बायकोला छेडछाड केली आहे ना मी नसताना घरी. म्हणून पोलीस प्रशासनावर बी त्यांचा दबाव आहे. तिथलं पोटारी पोलिसांच्या विरोधात आहेत. म्हणजे मुकदमा आणि मुकदमांची एक संघटना आहे. ही मुकदमांची अशी संघटना आहे की ती एकाही मुकदमांना अटक होऊ देत नाही. त्यांनी छाती ठोकून सांगतात आमचा हप्ता आहेत, आम्ही फेडरेशनला आम्ही ह्यातलं पैसे देतो, इलेक्शनला आम्ही पळतो, त्यामुळे आम्हाला काय कोण घेतला पोलीस पदाधिकारी, एखादा पदाधिकाऱ्याच्या मार्फत जर पोलीस तिथं गेलं तरीही कोण काही करू शकत नाही. मुकदमालाही धरू शकत नाहीत म्हणून छाती ठोकून मुकदम सांगतात की आम्ही लेबर बी तुम्हाला देत नाही, तुमचं पैसे बी देत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. खरं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे डिसेंबरपासून बीड जिल्हा प्रकाशझोतात आलेला आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभर बीड जिल्ह्याचं नाव गाजतं आहे. परंतु ते चांगल्या कारणासाठी गाजत नाही, तर जे काही मारामारी असेल, खून कटले असतील, ह्या घटनांसाठी बीड जिल्ह्याचं नाव गाजतं आहे. बीड जिल्ह्यामधून वाळू माफिया असेल, राख माफिया असेल, असे अनेक माफिया समोर येत होते. त्यातच आता ऊसतोड माफिया नावाचा एक नवीन माफिया या बीड जिल्ह्यातून तयार झालेला आहे. आणि ह्याचं लोन पूर्ण बीड जिल्हाच नव्हे तर धुळे जिल्हा असेल, परभणी असेल, नंदुरबार असेल, नगर असेल, ज्या ज्या जिल्ह्यामधून ऊसतोडणी कामगार येतात त्या जिल्ह्यातील मुकादमांनी हा नवीन धंदा सुरू केलेला आहे. आणि हे माफियासारखे राज करत आहेत. यांच्यावर कंट्रोल कुणाचाही नाही. पोलीस प्रशासन त्यांना काही करू शकत नाही, कारण त्यांना राजकीय वरसदार
असतो आपापल्या नेत्यांच्या ते संपर्कात असतात आणि हे नेते त्यांच्यावर कारवाई होऊ देत नाहीत असं शिंदेसाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरं, आपल्या जिल्ह्यातून किती फसवणूक झालेली वाहतूकदार समोर आले तर? 800 ते 900 ट्रॅक्टर मालक आहेत जिल्ह्यातले. पंढरपूर तालुक्यातले 250 ते 300 ट्रॅक्टर मालक आहेत. पंढरपूर तालुक्यात? हां, पंढरपूर तालुक्यातले कमीत कमी 10 कोटीच्या आसपास पंढरपूर तालुका आहे आणि कोट्यवधीच्या मोर्ची रक्कम आहे की सांगता येणार नाही एवढी सोलापूर जिल्ह्याला फसवलं आहे. परंतु तिकडं जाऊन त्या मुकदमाला आणणं शक्य नाही. मग का शक्य नाही? आमच्यावर तर एखादा छोटासा गुन्हा दाखल झाला तर पोलीस प्रशासन आम्हाला रात्री उचलाल तर करणं, आम्ही आमच्या बायका लेकर घेऊन जायचं का त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला? तसं काही तर सरकारनं हे फडणवीस सरकार आहे, पवार साहेबांचं सरकार आहे आणि शिंदेसाहेबांचं सरकार आहे, ह्यांनी काही तर कायदा करून या मुकदमांना अटकच केली पाहिजे. 420 दाखल केले त्यांच्यावरती, त्यांना अटक करून हे आमचं पैसे मिळालंच पाहिजे. तर आमच्यावरती आता उपासमारीची वेळ आली आहे ट्रॅक्टर मालकांवरती. आम्हाला आता पर्याय राहिला नाही. आता तर आमच्या एका मित्राला इथं त्यांच्या सासऱ्याने ज्वारी आणून दिली, आत्ताच एक ठिकाण आणून दिली, इथंच आहे मागंच आहे आणखी, कारण परिस्थितीच राहिली नाही त्यांना कामाला जायचं काय करायचं. जर ह्यांनी ट्रॅक्टर सोडलं असतं तर ती लांगरट करून लोटर करून बाबा त्यांचं बी हप्तं फेडलं असतं, ह्यांची बी उपजीविका त्याच्यावरच आहे, ह्यांचं बी खाणं पिणं भागलं असतं. परंतु कोणी दखल घेणार, त्यामुळं आम्ही अमर उपोषणाचा इशारा दिला, आम्ही उठणार नाही. आता यामध्ये आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. खरं तर हे ट्रॅक्टर मालक जे असतात ते कारखान्याबरोबर करार करतात, कारखान्याकडून थोडीफार उचल घेतात. ही उचल पण कारखाना काही एका टप्प्यात देत नाही, त्यांना 2 किंवा 3 टप्प्यामध्ये थोडीशी उचल देतो. तीच उचल आणि त्यामध्ये काही पदरचे पैसे घालून हे लोक टोळीच्या मुकदमाला देत असतात. मुकदम यांना फसवतो, पण कारखाना मात्र यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावतो. पैसे वसूल नाही झाले तर यांचे वाहन ट्रॅक्टर जप्त करून कारखान्यावर नेऊन त्याच्यावर लिलाव करण्यापर्यंतचे पण प्रकार होतात. परंतु कारखान्याचा सुद्धा या मुकदमांवर किंवा ऊसतोड कामगारावर जरासुद्धा कंट्रोल नाही आहे. काय करता येईल? कारखान्याने यामध्ये भूमिका बजावली पाहिजे. कारखान्याने 100% ह्याच्यावरती भूमिका बजावली पाहिजे. कारखान्यांनी ट्रॅक्टर मालकांनाच रिस्पॉन्स दिला पाहिजे, तर कारखानदारी चालल. जर कारखानदार गप बसले तर कारखानदारीला हिथून मोहरं एकदम वाईट दिवस येतील की त्यांना कारखानदारी धोक्यात येईल. त्यांची ऊसा वाचून म्हणजे ऊस पुरवठा जे होणार आहे त्याचे वाहतूकदारच जर तोडणी मजूर नसेल आणि आम्हीच त्या जागेला नसेल ट्रॅक्टर मालक, तर ही ऊस काय चेअरमन लोक कुठून आणणार नाही ते. परंतु चेअरमन लोक काही यात भाग घेत नाहीत. फक्त अभिजित आबा पाटील आणि अनिल सावंत यांनी आम्हाला फोन करून सांगितलं, बाबा तुम्हाला जर काय अडचण असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. हे 2 व्यक्ती कल्याणराव काळे साहेबांनी बी मुख्यमंत्री आले त्यावेळी त्यांना भेटून बी गुन्हा दाखल करण्याची मदत केली ती. परंतु कुठलाही दुसरा चेअरमन ह्यात सहभागी होत नाही. खरं तर ऊस तोडणी करणारा हा जो ऊस तोडणी आणि वाहतूक करणारा हा जो वर्ग आहे, ज्यांना आपण ऊस वाहतूकदार म्हणतो, खरं तर तो सगळीकडूनच अडचणीत आलेला आहे. कारखान्याच्या विषयातलं काही आंदोलन असेल तर शेतकरी संघटना आंदोलन करतात. त्यावेळी पण हल्ला पहिला होतो तो ट्रॅक्टरवरच होतो आणि मुकदमांचाही फसवणूक होते ते ट्रॅक्टर मालकाचीच होते. आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज काढावं लागतं, ते पण ट्रॅक्टर मालकालाच काढावं लागतं. आणि उचल घेतलेली वसूल नाही झाली की ट्रॅक्टर ओढून न्यायला जातो, तो पण ट्रॅक्टर मालकाचाच कारखान्याकडून ओढून न्यायला जातो. एकंदरीत ही वाहतूक व्यवसाय जो आहे तो प्रचंड अडचणीत आलेला आहे. वाहतूकदार जो वर्ग आहे तो खरं तर मूळचा शेतकरीच आहे आणि त्यांना आता आत्महत्येसारखी पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांवर नियंत्रण करणं, सरकारनं कुठंतरी याची एक रेकॉर्ड मेंटेन करणं वाहतूकदारांचं आणि ऊसतोडणी कामगारांचं हे गरजेचं आहे असं इथं दिसतंय. आज जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम आपल्या जिल्ह्यातनं कितीपर्यंत गेली असेल? आपल्या जिल्ह्यातनं कोट्यवधी रुपये, आकडा सांगता येणार नाही एवढे. ट्रॅक्टर मालकांची तर कमीत कमी 50 कोटीच्या मोहर आहे. ट्रॅक्टर मालक कारखानदार सोडून ट्रॅक्टर मालकांची रक्कम आहे. कारण तर आमच्याकडतीच 900 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आमच्याकडती, म्हणजे 900 ट्रॅक्टर मालक आहेत. कमीत आमच्यापर्यंत आलेले भरपूर आहे. जे चेअरमन लोकांचे बगल बच्चे ते येत नाहीत, तिथे भेटते त्यांना ते अजिबात येत नाहीत. त्यामुळं त्यांनी देखील यायला पाहिजे आणि ह्यामध्ये सामील होऊन हे एक लढा आपण उभा केला आहे, ह्याला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे आणि आपण मुकदमांना 420मध्ये इथंपर्यंत आणलं पाहिजे एवढी पोलीस प्रशासनानं हमी घेतली पाहिजे. आपल्यासोबत फसवणूक झालेली वाहतूकदार आहेत, त्यापैकी 1-2 आपण प्रातिनिधिक स्वरूपात मत जाणून घेऊया.
बोला. फसवणूक झालेल्या वाहन मालकापैकी काही आपल्यासोबत आहेत, त्यापैकी तशी इथे भरपूर आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात एक दोघांचं आपण मत जाणून घेऊया, कारण सगळ्यांची कथा एकसारखीच आहे, सगळ्यांची व्यथा एकसारखीच आहे. काय नाव दादा तुमचं? मी कुंडलिक विठ्ठल लोंढे करकम. कधी घेतला होता ट्रॅक्टर? मी 2022ला ट्रॅक्टर घेतला आहे. बरं. 22-23साठी भैरवनाथ शुगर कारखाना लवंगी या कारखान्याला मी करार केला. करार केल्यानंतर पंढरपूर तहसीलमध्ये मी माझा मुकदम बाळूरामराव आडे, मालेगाव, तालुका जंतूर, जिल्हा परभणी ह्या मुकदमाशी करार केला. ह्या पंढरपूर तहसीलमध्ये मी नोटरी केली आहे. ह्या नोटरीवर त्याला 15 लाख रुपये रक्कम टाकली आणि पूर्ण रक्कम ऑनलाईनमध्ये मी सुलली आहे. हे बँक स्टेटमेंट आहे सगळं. आणि त्याच्यानंतर मी ही उपविभाग पोलीस अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून. त्याची तारीख आहे 25/11/23. आज तागायत ह्याच्यावर काय कारवाई झाली नाही आणि कुठला काय तपास नाही, काय नाही. फक्त मला करकम पोलीस स्टेशनला बोलवून माझं फक्त जबाब घेतलं, तो पैसे कसं दिलं, काय दिलं एवढंच विचारपूस केली. किती पैसे दिले? त्याला 15 लाख रुपये दिलेत. 22ला 2022 साली. हां 23 साली 22-23 साली 15 लाख रुपये दिलेत. आणि ह्यातून कारखान्याने मला 10 लाख रुपये दिलेत आणि मी बाकीचे पदरचे 5 लाख रुपये असे 15 लाख रुपये त्याला दिले. त्या आणि कारखान्यानं काय केलं, माझं त्या 10 लाखाच्या पोटी ट्रॅक्टर ओढून न्याला. आज 3 वर्ष झालं ट्रॅक्टर कारखान्यात आहे. कारखान्याच्या चेअरमनशी विनंती केली किंवा साहेबाशी विनंती केली, ते म्हणते ती तू पैसे भर आणि तुझा ट्रॅक्टर सोडून ने, नसेल तर आम्ही तुझा ट्रॅक्टरचा निलाव करून विकणार आहे. तर आमचं एकच व्यथा आहे की चेअरमन लोकांनी करून आमच्या कारखान्याची जी पैसा आहे तर त्याचा आम्हाला हप्ता पाडून द्यावा. तर आम्ही ती हप्ता पाडून पैसे भरण्यास तयार आहे. आज 3 वर्ष झालं तुमच्यापाशी ट्रॅक्टर आहे. आमची उपासमारीची वेळ आलेली आहे. आता मला सध्या आमच्या पाहुण्यानं 2 पोती ज्वारी आणून इथंच दिलेली आहे. एवढी वाईट परिस्थिती झाली आहे. आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. ट्रॅक्टर फायनान्सचा पैसे भरायचा, आधी टोळीनं बुडणूक केली एवढी 15 लाखाची, ही पैसे बाहेरनं घेतलेलं ही भरपाई भरायची, अधिक कारखान्याचं भरायचं. त्यामुळं आम्हाला जीवन जगणं शक्यच नाही. म्हणून आम्ही हा आता शेवटचा लढा घेतला. एक तर आत्महत्या करून नाही तर उपोषण करून काय निर्णय मिळाला तर न्याय मिळवू आम्ही, ह्याच्यासाठी आम्ही धडपडतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील आपल्यासोबत आहेत. इथं या उपोषणकर्त्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ते इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की शेतकरी संघटनेची नेमकी याबाबत काय भूमिका आहे आणि यावर काय पर्याय करता येतील. हे जे उपोषण चालू आहे खरं तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे, कारण वाहतूकदारांची वाहन मालकांची फसवणूक होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही मुकादम जे आहेत ही वाहतूकदारांना फसवत आहेत आणि ही फसवणूक छोटी नाही आहे, कोट्यावधी रुपयांची फसवणूक आहे. काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून या ऊस तोडणी वाहतूक करणारे शेतकरीच आहेत. शेतकरीचीच मुलं शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करत आहेत. परंतु एकूण बीड जालना जो काही भाग आहे त्या ठिकाणी मुकदमाच्या जो आपण एकंदरीत वाल्मिक करारचा प्रकार ऐकतोय, अशी टोळीतली लोक आहेत ती आणि ठरवून या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या ट्रॅक्टर मालकांना गंडा घालत आहेत. आणि ती रक्कम जर बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात त्या रकमा आहेत. कुठंतरी 4 लोक दाखवायची, वाहन मालकांना 4 घरं दाखवायची, ह्या कोयत्याला पैसे दिलेत त्या कोयत्याला पैसे दिलेत म्हणून दाखवायचं आणि 10-10, 15-15 लाख रुपये विश्वासानं घ्यायचे आणि त्या वाहन मालकाची फसवणूक करायची. असे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून झालेले आहेत. कोट्यावधी रुपयाला इथला वाहन मालक लुटला गेलेला आहे. मागे राजू शेट्टी साहेबांनी खूप मोठा मोर्चा एक पुण्याला काढून पूर्वी गुन्हेही दाखल करून घेत नव्हते, परंतु जेव्हापासून आम्ही पुण्याला एक मोठा मोर्चा काढला आणि पोलीस आयुक्त असतील, पोलीस महासंचालक असतील, साखर आयुक्त असतील, या सगळ्यांना आम्ही पाठपुरावा करून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत. आणि मला वाटतं प्रत्येक पोलीस स्टेशनला या वाहन मालकानं गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु त्याच्यावर आता कारवाई पुढे गेली पाहिजे. जे फसवणूक करणारे मुकदम आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांना या ठिकाणी आणून कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्याशिवाय हे शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे वसूल होणार नाहीत. आणि या लढ्यात आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वांच्या पाठीशी आहे.
नेते, यावर शिवशाही न्यूजनं याच्यापूर्वी अनेकदा वाहन मालकांचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडलेत. या चर्चेतून एक मुद्दा असा पुढं आला होता की हे जे कामगार आहेत, ऊसतोडी कामगार जे आहेत, हे असंघटित कामगार आहेत, यांचं कुठंही नोंदणी नाही, कामगार म्हणून यांची कुठेही नोंद नाही. तर साखर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये यांना काही एखादा ID कार्ड देऊन म्हणा किंवा त्यांची नोंदणी घेऊन कुठल्या कामगारानं कुठल्या मुकदमाच्या माध्यमातून, कुठल्या वाहन मालकाच्या माध्यमातून, कुठल्या कारखान्याला करार केला, याचं जर रेकॉर्ड मेंटेन केलं तर या अशा घटनांवर आळा बसू शकेल. त्यासाठी अशी काही यंत्रणा निर्माण करण्याची मागणी तुम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून किंवा राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून करणार आहात का? या आधीच अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं साखर आयुक्त शेखर गायकवाड होते, त्यांनी हे ओळखपत्र देण्याचं कामही सुरू केलं होतं. परंतु आमची आता नवीन अशी मागणी आहे की शेतकऱ्याच्या 1 टन ऊसातून 10 रुपये कपात गोपीनाथ मुंडे महामंडळासाठी होते. मग जर त्या महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारासाठीच तुम्ही काही करत असाल, मग या आमच्या वाहन मालकाला ऊस तोडणी कामगारांनीच फसवलेला आहे. त्या महामंडळाकडे आज कोट्यावधी रुपये पडून आहेत. त्यांची नुकसान भरपाई म्हणून या आमच्या वाहन मालकांचे पैसे परत द्यावे, त्या महामंडळाच्या पैशातून पैसे परत द्यावे, कारण तेही पैसे आमचेच आहेत. आमच्या शेतकऱ्याच्या ऊसातून टनाला 10 रुपये त्या महामंडळाला खर्च होत आहेत आणि ते पैसे आम्ही या ऊस तोडणी मजुरांच्या काही उपाययोजना करण्यासाठी आम्ही देतो आहे. मग ऊस तोडणी मजूर टोळी केल्यानंतरच आमच्या वाहन मालकाची फसवणूक झाली. मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला मागणी करतो की गोपीनाथराव मुंडे महामंडळाची जी रकमा आहेत, कोट्यावधी रुपयाची रकमा पडून आहेत, त्याच्यातून या वाहन मालकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच्यामुळं उलट अशा घटनांमध्ये आणखी वाढ होईल असं वाटत नाही का? कारण फसवणूक करायची मुकादमानं आणि पैसे जर वसूल महामंडळाकडून व्हायला लागले तर ट्रॅक्टर मालकांचा प्रश्न सुटेल, पण अशा बेकायदेशीर टोळ्या तयार होण्याचं प्रमाण वाढेल असं वाटत नाही का? नाही, एक तर या लोकांना जे ऊस तोडणी मजूर आहेत त्यांना शासनानं एक ID कार्ड देणं गरजेचं आहे, त्यांची आयडेंटिटी तयार होणं गरजेचं आहे. आणि वाहन मालकांनाही मी आवाहन करतो, कोणाच्याही हातात डोळं झाकून पैसे देऊ नका. तुम्ही ज्यांच्यासोबत करार करताय, ज्यांना कोयता म्हणून घेताय, त्यांचा अधिकृत ऊस तोडणी मजूर म्हणून करार करून घ्या, त्याच्याकडून चेक नोटरी घ्या, जेणेकरून आपली फसवणूक झाली तर कायदेशीर मार्गाने त्याच्याकडून आपल्याला पैसे वसूल करता यावेत. परंतु काही गोष्टी विश्वासावर चालत असतात. याआधी या गोष्टी विश्वासावर झालेल्या आहेत. आधीच्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि इथून पुढच्या लोकांनी जागरूकपणे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. खरं तर ऊस तोडणी कामगारांकडून वाहन मालकांची होणारी फसवणूक यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी आता शासकीय प्रशासकीय पातळीवरून साखर संघाकडून आणि कारखानदारांकडून प्रयत्न होणं हे गरजेचं आहे असं इथं निष्पन्न होतं आहे. आणि या सोलापूर जिल्ह्यातील 800-900 जे वाहतूकदारांची फसवणूक झालेली आहे, ही रक्कम करोडोमध्ये आहे. त्यामुळं हा ऊस तोडणी माफिया आता रोखायचा असेल तर सरकारनं आपल्या पातळीवरून पावलं उचलणं गरजेचं ठरलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.